साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। श्री राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेतर्फे 18-19-20 डिसेंबर रोजी आयोजन श्री 1008 युवराज स्वामीजी रामकृष्णाचार्यजी यांच्या मधुर वाणीने सदर श्री गोंदा कथाचे आयोजन 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी महेश भवन गार्डन, प्रभाकर महाराज रोड, सम्राट चौक, सोलापूर येथे दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात आलेला आहे। श्री रामकृष्णाचार्य स्वामीजींना त्यांचे गुरुवडील श्री स्वामीजी सुदर्शनाचार्य महाराज यांनी गुरुपौर्णिमा 2007 रोजी आपला उत्तराधिकारी नियुक्त केले व त्यांना व्याकरणाचार्याची उपाधी देण्यात आली। आपल्या गुरुच्या पदचिन्हावर चालत राहून संपूर्ण देश विदेशामध्ये श्री रामानुज सिद्धांताचा प्रचार करून श्रीमद भागवत कथा आणि रामकथाच्या माध्यमातून ते जनजागृती करत आहेत। त्यांच्या मधुर वाणीचा लाभ आपल्या सोलापूर शहरात भव्य ऐतिहासिक आयोजनाद्वारे करण्यात येत आहे, तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा सविता जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली। यावेळी पत्रकार परिषदेत संयोजिका नंदा करवा, रुपाली राठी आदी उपस्थित होते। राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेतर्फे महेशनगर येथील नवीन झालेल्या लॉनमध्ये 18, 19, 20 डिसेंबर हे त्रिदिवसीय गोदा म्हणजे अंडाल कथा प्रवचन होणार आहे। या कार्यक्रमासाठी सर्व सोलापूरकर निवासी यांनी जरूर यावं अशी मी आमच्या महिला शाखेतर्फे विनंती करते। गोदा ही रामानुज संप्रदायामध्ये श्री लक्ष्मीजींचा अवतार म्हणून मानली जाते आणि नारायण हा वर मिळावा यासाठी त्यांनी खूप कात्यायनी व्रत आणि आणखी उपासना केलेली आहे। विशेष म्हणजे दररोज एक सूक्त रचून त्याची माळ त्या नारायणला घालत होत्या। असं 1 महिनाभर त्यांनी हे व्रत केलेले आहे आणि 27व्या दिवशी नारायणनी त्यांना स्वप्नात साक्षात्कार दिला की हे गोदा मी तुझा स्वीकार करीन। त्यासाठी देवाचा कल्याणोत्सव वगैरे आमच्या श्री लक्ष्मीनारायण देवळामध्ये मागच्या 127 वर्षांपासून होतो आहे। अद्यापही द्रविड भाषेमध्ये त्यांनी केलेल्या सूक्तांचं पठण हे श्री लक्ष्मीनारायण देवळांमध्ये पहाटे 6 वाजता 5:30 वाजता हे नेहमी होत असतं। या गोदान यांच्या कथेला प्रसाद म्हणून या शीत ऋतूमध्ये क्षीरान्न म्हणून वाटलं जातं। त्यामध्ये दुधामध्ये शिजवलेला भात, बदाम, केशर, तूप घालून आपल्या तब्येतीला जपण्यासाठी हा प्रसाद केला जातो। आणि शिवाय ज्या इतर आता नवीन भाज्या येतात ते घालून खिचडी पण बनवली जाते। त्याचा प्रसाद अद्यापही आमच्या देवळांमध्ये आणि घराघरांमध्ये होत असतो। ही कथा सोलापूरकर वासियांना नवीन आहे। फक्त कथेचं पूर्वरूप माहीत असतं, परंतु त्याचा इतिहास माहीत नसतो। हा इतिहास सांगण्यासाठी इटारसीचे 1008 श्री युवराज स्वामीजी हे सोलापूरला येणार आहेत। त्यांचं आगमन 17 तारखेला रात्री होणार आहे आणि त्यांचं 3 दिवसाचं कथा प्रवचन होणार आहे। तरी सर्वांनी आपण जरूर यावं अशी मी राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेतर्फे आपणाला विनंती करते। धन्यवाद।